घेत होता तुम्ही? ताडी म्हटला ना तुम्ही? ताडी बरोबर. आणि जर आता अगोदर 1 महिन्याच्या अगोदर दारू होती बंद केली आणि आता ताडी घेताय. आणि ताडी बंद झाली की काय होतंय त्रास? डोळ्यातनं पाणी येते, डोळ्यातनं पाणी येतंय, डोळ्यातनं पाणी येते, झोप लागत नाही, झोप लागत नाही, संडासला होते, संडासला होतं, जुलाब लागतं, नाकातनं पाणी येतं, असं आळस आल्यासारखं होतंय का? आळस आल्यासारखं, अंग दुखतंय, ताप वगैरे येतो का? पाय दुखते, गरम होतंय, पाय दुखतात, जेवण जात नाही. ताडी पिली की जेवण जात, ताडी पिली की जेवण जात. नशाच आहे. एक तर नशाचा सोडायचंय का? हा किती दिवस सोडणार? कायम स्वरूपी. दारू बंद झाली आणि ताडीवर शिफ्ट झाला, हो बरोबर आहे ना? रोज किती पिताय? लिटर मध्ये मोजायला लागेल आता. 1 लिटर म्हणजे 1 वर धराच की तुम्ही. 1 लिटर म्हणजे 1 लिटर कसं असतं 1 लिटर हा तसं असते. आहे की नाही? 2 फुगा आणायचं, 2 फुगा म्हणजे कसं आणताय? कसं फुगाच असतं ते, प्लास्टिक पिशवीच असतं ते. प्लास्टिक पिशवी असते का ताडी? हा तुम्ही फुगाच म्हणताय का? हा 1 फुगा 2 फुगा? 2 फुगा 1 फुगा किती रुपयाला मिळतो? 60 रुपये. 60 रुपये म्हणजे रोजचे 120 रुपये ते, आहे की नाही? 120 एका टायमाला 200 300 200-300 10-15 रुपये घालवायचे दारूला, ताडीला. ही जी आपण पेशंटची हिस्ट्री ऐकली त्यामध्ये त्याला ताडीचं ॲडिक्शन आहे. ताडी युजली ताडीचं झाड जे आहे त्या झाडाचे देठ किंवा फुलोरा म्हणतात तिथून कट करून तो रस काढून घेतात आणि त्याला आंबवण्याची प्रक्रिया झाल्यानंतर किंवा फर्मेंटेशन नंतर त्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे ते नशेचा इफेक्ट तो देत असतो. या सिच्युएशनमध्ये हे जे पेशंट आहे याच्यामध्ये जर हिस्ट्री बघितली तर ताडी पिला नाही तर पेशंट म्हणतो की नाकातून पाणी येतं, डोळ्यातून पाणी येतं, लूज मोशन होतं. तर याच्यामध्ये असं आढळलं आम्हाला की ताडीचं जरी व्यसन असेल तर ताडीमध्ये धतुराची जी पावडर असते, म्हणजे धतुराचे जे झाड आहे त्यापासून जे बोंड आहे ते बोंड सुकवतात आणि ते सुकवल्यानंतर ते पावडर करून क्रश करून त्या ताडीच्यामध्ये ते टाकतात आणि त्यामुळे अल्कोहोल आणि तो जो धतुरा म्हणजे जवळजवळ ब्राऊन शुगरचा जो इफेक्ट असतो आपण जे म्हणतो, तर खसखस ज्याच्यापासून बनते ती एक नशाच त्यांना देत असते. म्हणजे ओपिओइड डिपेंडन्स म्हणतो किंवा ब्राऊन शुगर सारखेच इफेक्ट असतो तो त्या पावडरमुळे मिळत असतो. त्यामुळे या पेशंटमध्ये जर बघितलं तर दारूचा सारखाच विड्रॉल सिम्पटम्स आणि ब्राऊन शुगरचे विड्रॉल सिम्पटम्स जे नाकातून डोळ्यातून पाणी येतं, लूज मोशन होतं समजा, किंवा आळस येते, जांभया येतात, आळस म्हणजे जांभया येतात, ताप येतो, अंग दुखतं. तर असे सिक्रेशन्स म्हणजे जर येत असतील तर असे लक्षणं दिसत असतील तर त्या पेशंटला ब्राऊन शुगरचा डिपेंडन्स पण आहे असं म्हणू शकतो. त्यामुळे या अशा सिच्युएशनमध्ये आपण अल्कोहोलचा पण थोडा विचार करतो ट्रीटमेंटमध्ये आणि ब्राऊन शुगरचा पण ट्रीटमेंटचा विचार करतो. नक्कीच व्यसन बंद झालं तर त्रास होऊ नये म्हणून औषधं, पिण्याची इच्छा जावी म्हणून औषधं, पिला तर त्या पेशंटला त्रास झाला पाहिजे अशी औषधं, का पितो, कशासाठी पितो ह्याची मेडिसिन्स, आणि फिजिकल इलनेस जे BP, शुगर किंवा इतर काही व्याधी असतील तर त्यांना आपण देत असतो. एवढं सांगायचं की ताडीचं ॲडिक्शन म्हणून जरी पेशंट आला तर त्याच्यामध्ये ब्राऊन शुगरचे डिपेंडन्स किंवा ओपिओइड डिपेंडन्सची लक्षणं पण आम्हाला आढळली. म्हणजे असं रेअरली असतं पण जस्ट मला शेअर करावंसं वाटलं म्हणून शेअर केलं आहे. थँक्यू.